नमस्कार, सत श्री अकाल, वणक्कम, आदाब. तर मी आहे एवी आणि तुम्ही बघत आहात एवी मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. सो फासन युअर सीट बेल्ट्स. तर जोक सपाट, पंचलाईन पण जरा बाजूला ठेवूया. आपण आता काय करणार आहोत हे तुम्हाला दिसेलच. पहिला तर मी हा जो स्पेशल इव्हेंट आहे तो उडवून टाकणार आहे आणि ह्याच्या जागेला एक वेगळा इव्हेंट सिलेक्ट करेन. तर सिलेक्ट करूनच टाकूया आज आणि खेळूया जरा. तर आता तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे, तरी पण मी सांगतो. तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला रेनॉल्ड डिझायरचा स्पेशल इव्हेंट खेळण्यावर असणार आहे. तर बघूया. आणि जसं की मी मागच्या ह्याच्या वेळेला सांगितलं होतं, स्पीडस्टर जी आपण गाडी काढली ॲस्टन मार्टिनची, तिच्या पण थोड्या ब्लूप्रिंट्स अशाच मिळवल्या होत्या आपण. तर त्यावेळी पण सांगितलं होतं, आत्ता पण सांगतो की ही जे इव्हेंट तिकीट्स आहेत ते म्हणजे आपल्या साधे इव्हेंट तिकीट्सपेक्षा एकदम वेगळे आहेत. त्यामुळं आपण ह्याच्यात पण खेळू शकतो आणि बाकीचे दुसरे डेली इव्हेंट्स पण खेळू शकतो आणि स्पेशल इव्हेंटसुद्धा. तर पहिला करायचं काय काय आहे ते बघून घेऊया. DS E10नं 10 रेसेस खेळायचे आहेत. शेव्हरोलेट कॅमेरो LTने 10 खेळायचे आहेत. आणि फक्त या माझ्या मते दोनच गाड्यांनी ही रेस खेळायची आहे. आणि आपल्याला एक 2 स्टार गाडी लागेल आणि सध्या तरी आपल्या दोन्ही पण 3 स्टार आहेत. आणि ही जी तुम्हाला दिसते आहे रेनॉल्ड डिझायर, ही आपल्याला फ्री ट्रायला भेटली आहे. हो, आपण ही कार घेऊन खेळणारसुद्धा आहोत. तर चला सुरू करूया. या कारचं इंटिरियर तुम्हाला दिसतच असेल, एकदम टॉपची दिसत आहे. कार्बन फायबर वाटते जरा, पण सोडून द्या, असं तसं कळणार नाही आपल्याला. तर हिचं फ्यूल टँक इथं महाग आहे फ्यूल भरायचं. तर गाडी एकदम टॉपची आहे. भाई हिचं हे कुठं आहे, उघडणं कसं आहे? तर उघडणं हिचं एकदम वेगळं आहे या गाडीचं माझ्या मते. गाडीचे जे हे आहेत डोर्स ते वर येतात बहुतेक. सोडून द्या, गाडी काय आपल्याला रिअल लाईफमध्ये घेणार आहे आपण 100%. तर आता मी बघतो आहे की फक्त एक इव्हेंट तिकीट जातं आहे, त्यामुळं 10 रेसेस आपण खेळू शकतो. मला वाटलेलं की एकच रेस खेळू शकतो आपण. तर पहिला बघूया आपल्याला करायचं काय काय आहे. एक रेस फक्त मी या गाडीने खेळणार आहे, आत्ता सांगतो. आणि बाकीच्या सगळ्या रेसेस आपण DS E10नं खेळणार आहोत, कारण की DS E10नं हे पण होऊन जाईल बीट रेस टाईम. DS E10ची ही गाडी घेऊन खेळा परत आणि 360. आणि 2 स्टारवालं यूज अ 2 स्टार कार पण होऊन जाईल. त्यामुळं पुढचे सगळे रेसेस आपण DS E10नेच खेळणार आहोत. तर पहिला जम्प्स करायचे आहेत, नायट्रो बॉटल्स घ्यायचे आहेत, एअर टाईम करायचा आहे. बाकी हे दोन तर काय होणार नाहीत. विन द रेस आणि स्टंट 5 करायचे आहे. चला आता गाडी आलीच आहे तर खेळूया. जंप करायचे होते परत आणि विन द रेस करायचे आहे, स्टंट करायचे आहेत, नायट्रो बॉटल्स 4 घ्यायचे आहेत जर मी बरोबर असेल तर. चला बघूया. हिमालयचा ट्रॅक आला आहे टॉपचा, काय विषय नाही. मस्तच गाडीची जे इंटेरियर आहे ते एकदम सगळ्यात वेगळं वाटतं आहे. जे बुगाटीचं असतं आहे तशा टाईपमधलं इंटेरियर वाटलं आहे गाडीचं. तर तुम्ही गाडीचा आवाज ऐकू शकताय. थांबा, मी ऐकवतो गाडीचा आवाज. थांबा, आता तुम्हाला वाटलं असेल की मी बोलायचं बंद केलं किंवा ग्लिच झाला, पण नाही, मी बोलायचं बंद केलं होतं कारण की गाडीचा आवाज ऐकू तसा येणार नाही तुम्हाला. तर 360 गो करूया पहिला. तर गाडीचा आवाज नक्की तुम्हाला ऐकू येईल. मी थांबा, तसं शांत वातावरण पाहिजे. तर ऐकू येतच असेल तुम्हाला गाडीचा आवाज, मला काय सांगायला लागणारच नाही. त्यामुळे ही गाडी इलेक्ट्रिक आहे 100% ॲज युजल, कारण की गाडीच्या आवाजावरूनच सगळं काही कळून जातं. काही विषय नाही. नायट्रो बॉटल्स माझ्यामध्ये झाले नसतील आपल्या.
बघूया काय काय झालं आहे. जम्प झालं आहे, नायट्रो बॉटलसुद्धा झालं आहे मस्तच, विन द रेस स्टंटसुद्धा झालं आहे, काय विषय नाही. चला पुढे बघूया. आता आपण जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं DSC टेन्सनंच खेळणार आहोत. तर DSC टेन्सनं खेळल्याने काय होईल, जेणेकरून हे 2 पॅक सुद्धा भेटतील, हे ब्लूप्रिंटसुद्धा भेटेल, हे 2 पॅकसुद्धा भेटतील. फक्त हे 2 पॅक नाही भेटणार, बाकी सगळं आपल्याला भेटून जाईल. कारण की मी आता तुम्ही म्हणाल की दोन्ही पण 3 स्टार कार आहेत, पण मी DSC टेन्सच का घेतो आहे, तर मला सांगायची गरज नाही पडणार असं मला वाटते. कारण की मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले का, आणि तुम्हाला दिसलंच असेल की जा रँक पण सगळ्यात जास्त आहे. तर आता त्याच्याकडं न जाता मी जास्त त्याबद्दल बोलत नाही. जर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल मी असं का म्हणतो आहे, तर तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन चेकआउट करू शकता की ही गाडी काय करू शकते. त्यामुळं आता इथं मी काय सांगत बसणार नाही, जेणेकरून आपला व्हिडिओ वाढायला नको, बाकी काय नाही. आणि तुम्हाला दिसून येईलसुद्धा की मी असं का म्हणतो आहे, न सांगतासुद्धा दिसून येईल. त्यामुळे मला काही हे करायला लागणार नाही. थोडीशी ड्रिफ्ट मारत जाऊया, जेणेकरून नीट जाता येईल आपल्याला. 360 1 गोसुद्धा करायचे आहेत, नाही काय आपल्याला विसरलोच होतो. तर 5 360 झालेल्या आहेत आपल्या. आपण बॅरल रोलच घेतो नेहमी 100%. तर इथं थोडी ड्रिफ्ट पाहिजे, थोडीशी ड्रिफ्ट मस्तच जाऊ दे, बॅरल रोलच घेऊया. तर तुम्ही बघू शकताय की एकही गाडी मॅपमध्ये दिसेना, म्हणजे कुठं राहिल्या गाड्या. तर ह्याच्यासाठीच मी म्हणालतो की DSC टेन्स नेहमी घ्यायचे, घेऊन खेळायचे, कारण की ही गाडीच टॉप एंड आहे. तर बघूया काय काय कंप्लीट झालं आहे. हे तरी भेटलं. तर मला वाटलं होतं की काय आता ब्लूप्रिंट एक निघेल कारची, पण ह्याच्यातनं एकसुद्धा ब्लूप्रिंट निघालेलं नाही आहे. आपलं लकच गांडू आहे सध्या तरी. मस्तच बाकी कंप्लीट झालं आहे, हे सुद्धा कंप्लीट झालं आहे. म्हणून मी DSC टेन्सच घेतली मुद्दाम. आणि ऑब्वियसली या गाडीचे जे फ्यूल संपले की आपण ती गाडी घेऊन 1 2 3 रेसेस खेळायलाच लागणार आहेत त्या गाडीने सुद्धा, कॅमेरो LT आपली शेव्हरोलेटची. त्यामुळं काय टेन्शन घेऊ नका, दोन्ही पण गाड्यांनी हा गेम प्ले होऊन जाणार आहे. आणि एक हे पण खेळूया आपण, डेली इव्हेंटमध्ये जर कुठला इव्हेंट चांगला भेटला तर तो सुद्धा घमघमीत टॉपचा विषय करून राडा मारूया तिथंसुद्धा. कारण की आपण जन्मलोच राडा करायला, त्यामुळं आपला विषयच नाही, नादच करायचा नाही. थोडंसं सेफली पण डेंजरसली खेळूया, बिकॉज वी आर डेंजरसली सेफ. ही आपली पंचलाईनच आहे, आय एम डेंजरसली सेफ. ते आपला नादच नाही, त्यामुळं टॉपचाच विषय करतो आपण नेहमी. तर बूस्ट तर तुम्ही बघू शकता गाडीचा, मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही लागणार. मस्तच गाडीने इथं धुरळा पाडला आहे, नुसती उडत उडत आलेली आहे गाडी टॉपचा विषय करून. तर नायट्रो बॉटल्स मला वाटलं की नाही झालं, पण झालं आहे, काय विषय नाही, सगळं झालं आहे. फक्त एक सोडलं तर ते आपली कॅमेरा LT घेऊन खेळायला पाहिजे त्याला, तर ते सुद्धा होऊन जाईल, त्याचा काही विषय नाही. चला 3 तरी भेटल्या ब्लूप्रिंट्स. तर तू तरी काहीतरी दे शेमड्या, ब्लूप्रिंट्स दे यार. वा, हे तर आपली मारतच चाललं आहे, नुसता पैसा आणि पार्ट्सच द्याले. अरे आता बोललो असतो, आता राहू दे, सोडून द्या. व्हिडिओ वेगळीकडे जायला आपला परत मागच्या व्हिडिओसारखं व्हायला नको. शेवटीला जरा जास्तीचाच आपला हे वाढला, रेज वाढला एकदम, तसं व्हायला नको. सोडून द्या, तिकडं जायलाच नको आपल्याला. आपण आपला रेसवर फोकस करूया, टॉपचा राडा करूया, त्यापेक्षा ते परवडेल. तर सुरुवातीला तुम्हाला काय वाटणार नाही, जे पण नवीन आहेत. तर कधी असं भरपूर वेळा वाटू शकतं, भले मग ते सुरुवातीला असो किंवा
नंतर एकदम तुम्ही प्रो प्लेयर झाला की असो, कधी ना कधीतरी अख्ख्या गेम प्लेमध्ये जोपर्यंत तुम्ही हा गेम खेळताय तोपर्यंत तुम्हाला असं वाटणारच, जर तुम्ही हा गेम सुरू केला गेम की त्याच रेसेस खेळून कंटाळा आला असं तुम्हाला भरपूरदा होणारच. आणि ते साहजिकच आहे, व्हायलाच पाहिजे. कारण की जर ते नाही झालं तर तुम्ही गेमच खेळला नाही म्हणायचं. कारण की तेवढ्या लेवलपर्यंत तुम्ही अजून गेला नाही, ह्याचा अर्थ हाच आहे माझ्या दृष्टीने तरी. कारण की एवढा खेळायचा की गेमला कंटाळा आला पाहिजे आपल्याला नाही. पण हा एवढं पण ॲडिक्ट व्हा असं म्हणा मी, तुम्ही त्याचा गैरअर्थ काढणार 100%. ॲडिक्ट व्हा असं मी कधीच म्हणणार नाही. कारण की मी स्वतः ॲडिक्टेड होतो भरपूर गेम्सना, जसं की फ्री फायर झाला, BGMI झाला, हा सुद्धा होता एक त्यातलाच. पण त्याच्यामुळेच मला माझे डोळे जरा खराब झालेत आणि ऑब्वियसली चष्माच लागला आहे मला. पण काय विषय नाही, चष्म्यात पण आपण टॉपचा सक्सेस दिसतो. सोडून द्या, आपल्याला तिकडं जायचं नाही आहे, आपण इकडं फोकस करूया, जेणेकरून आपल्याला ब्लूप्रिंट्स भेटतील, ना की आपल्याला कुठली पोरगी पटवायची आहे. आपल्याला मुळात त्या फंदातच पडायचं नाही, आपला विषयच वेगळा आहे मुळात. तर ही गाडी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा. रेनॉल्ट डिझायर आणि DAC 10सुद्धा जे पहिल्यांदा बघत आहेत माझी व्हिडिओ, तर DAC 10सुद्धा कशी वाटली ते बघा, सांगा मला कमेंट करून. आणि जर हिच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझी ॲस्फाल्ट 9ची जी प्लेलिस्ट आहे ती ॲक्सेस करू शकता, ज्याच्यात हिच्याबद्दल मी लय बोललो आहे, म्हणजे 2-3 व्हिडिओमध्ये हिच्याबद्दल लय बोललो आहे. त्यामुळे तुम्हाला कळून येईलच की ही गाडी काय चीज आहे. नेहमी मी या गाडीचं का हे करतो ते तुम्हाला कळून येईलच. बघाल तेव्हा मी नुसते ह्या गाडीचेच हे करत असतो, तारीफ म्हणू शकता, कारण की माझी फेवरेट आहे ऑब्वियसली. आणि फक्त माझीच नाही तर एका बिगिनरची सुद्धा आणि काय लोकांची सुद्धा, जास्त करून आता जर 100% लोक जर खेळत असतील तर पण मिनिमम 50% लोक, 50% पॉप्युलेशन, या पॉप्युलेशनला DAC 10 ही 100% आवडतीच. अख्ख्या D क्लासमध्ये तर ही टॉप आहेच, काय विषय नाही. पण C क्लास आणि B क्लासच्या गाड्यांची सुद्धा मारून टाकते ही गाडी, एवढा दम आहे ह्याच्यात, हे मी कॉन्फिडंटली सांगू शकतो. तर लॅम्बोर्गिनी वेनेनोची एक ब्लूप्रिंट भेटली आहे, तर ही गाडीसुद्धा आपल्याला काढायची आहे, काढूया लवकरच. ही गाडी माझ्या मते आपल्याला ह्याच्यातून भेटेल, करिअरमधून. बघूया, आता करिअरचा विषय काढला आहेस तर पहिला बघून जाऊया, थांबा जरा. अरे ह्याच्यात तर आता ठोकतो त्याला, शेवटीला हे बघा, हीच ती लॅम्बोर्गिनी वेनेनो. तर तेच म्हणत होतो मी, करिअरच्या एकदम लास्ट चॅप्टरला, 6th चॅप्टरला ही गाडी अनलॉक होणार आहे. 6th चॅप्टर कंप्लीट केला की बाकीचे चॅप्टर यायचे आहेत अजून. आणि ही गाडी कुठली आहे काय माहीत, ॲस्टन मार्टिनच आहे, मी 100% सांगू शकतो. ही ॲस्टन मार्टिन वल्कन, ही फरारी असेल माझ्या मते. ही पण एक ॲस्टन मार्टिनच आहे. ही डॉज वायपर रेसर आहे. आणि बाकी सगळं काय आपल्याला भेटलेलंच आहेत आणि त्यांच्यावर व्हिडिओ पण आपला झालेलाच आहे. भरपूर फक्त त्याच्यावर नाही, भरपूर गाड्यांवर आपण व्हिडिओ केलेले आहेत. तर पाहिजे तर तुम्ही त्याच्यावर माझ्या ही प्लेलिस्ट ॲक्सेस करू शकताय माझ्या चॅनलवर जाऊन. त्यात तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ दिसतील की नुसते कार अनलॉक आहेत. काय व्हिडिओमध्ये तर 2-2 कार्स अनलॉक केल्यात मी एकाच टायमाला. तर तुम्हीसुद्धा करू शकताय जर तुम्ही तसं खेळलात. आणि तेवढं पण खेळू नका की ॲडिक्ट व्हाल, परत सांगतो. तेवढं खेळा, पण असं खेळा की क्वालिटी खेळा. क्वांटिटी ओव्हर क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. जरासंच खेळा, पण असं काय खेळा की एकदम टॉपचं असलं पाहिजे, जसं की मी खेळतो. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो, एक एक्झाम्पल देतो. तर मी असले स्पेशल इव्हेंट्स असो किंवा डेली इव्हेंट्स असो किंवा असल्या कुठल्याच इव्हेंट्समध्ये मी भाग घेत नाही
जे इव्हेंट्स हे होतात म्हणजे ज्या मी खेळू नाही शकत किंवा ज्याला कार्स लागतात, जी कार लागते ज्या इव्हेंटला ती कार माझ्याकडे नाही आहे, तर असल्या इव्हेंटमध्ये मी घुसतच नाही. आणि 2 स्टार कार 3 स्टार कार पाहिजे असल्यासुद्धा इव्हेंटमध्ये घुसतच नाही. मुळात मी त्या कुठल्याच इव्हेंटमध्ये घुसत नाही जो इव्हेंट मी पूर्णपणे कंप्लीट करू शकत नाही, कारण की मला माहीत आहे आणि ते कंप्लीट होणार नाही आणि आपल्याला काय भेटणारसुद्धा नाही. आणि ऑब्व्हियसली आपला टाईम जो आहे तो एकदम प्रेशियस आहे आणि असं तसं साध्या भंगण्या इव्हेंटमध्ये घालवून उपयोग नाही. भले इव्हेंट भारी असला आणि आपल्याकडे गाडी नसली अजिबात एंटरच होऊ नका त्याच्यात. माझं तर सल्ला असाच आहे, कारण की गाडी असली आणि भंगार इव्हेंट असला तरी खेळायला चालतं तुम्हाला एक वेळ. ही माझी ॲडवाईस आहे तुम्हाला स्पष्टपणे. तर अजूनपर्यंत तरी काय कुठल्याच पॅकमधून आपल्याला एकही रेनॉल्ड डिझायरची ब्लूप्रिंट सध्या भेटलेली नाही आहे. म्हणजे आता काय बोलू, गू खाऊ वाटायला लागला हे इव्हेंट. असू दे, तरी पण आता आपण एंटर केलं आहे. मी एंटर ह्याच्यासाठी केलं आहे कारण की ह्याच्यात जे क्वालिफिकेशन्स आहेत या इव्हेंटचे ते आपले मॅच होतात. जसं की आपल्याकडे गाड्या आहेत, 3 गाड्या, तिन्ही गाड्या आहेत. परत आणि आपल्या 2 गाड्या तर मॅक्स आउट आहेत, त्यामुळं 2 स्टार 3 स्टारचा काही विषयच येत नाही. आणि एक फ्री ट्रायची गाडी आहे ती पण घेऊन खेळू शकतो आपण, म्हणून मी ह्याच्यात एंटर केलं आहे. नाहीतर मी ह्याच्यात पण एंटर केलंच नसतं, जसं की तुम्हाला माहीत आहे. कारण की आय एम व्हेरी सेफली रिस्की. म्हणजे तुम्हाला आता काय बोलू, सगळ्या तुम्हाला वाटत असेल काय पण कायच बोलायला आहे हो, नुसते आयरनी बोलायला आहे, म्हणजे ऑपोजिट आयडियाज काय वेगळंच. सोडून द्या, इंग्रजी आमचं पण चांगलं नाही, तुम्हाला पण कळालं नसलं तर सोडून द्या, जास्त त्याच्यात पडू नका. इंग्रजीत मलासुद्धा पडायचं नव्हतं, तुम्हीसुद्धा पडू नका. इंग्रजीची मारूया आपण, नो टेन्शन. टॉपचा विषय करून जरा खेळूया. अरे जरा सट राहिला आपलं, नायट्रो बॉटल जरा सट राहिली. असू दे, काय विषय नाही, आरामात होऊन जाईल. नायट्रो बॉटल्स काय पुढं भेटणारच आहेत, ह्या घ्या भेटल्या, त्यामुळं काय विषय नाही एवढा. 3 बॉटल्स तर इथल्या इथे भेटून जातात, बाकी कुठनं तरी कलेक्ट करायची बस. 4 नायट्रो बॉटल्सचं मिशन पण होऊन जातं आणि पॅकसुद्धा भेटून जातं. तर मी बघतो आहे की एकही ब्लूप्रिंट अजूनपर्यंत भेटलेलं नाही, तर आता भेटेल का अशी माझी अपेक्षा आहे की भेटावं एक तरी ब्लूप्रिंट निदान. तर एवढं खेळलो आहे, ह्यांच्यात राहायचं, ह्यांच्यात थांबा. सॉरी, जरा रेज आपला वर झाला. अँगर इश्यूज माझे पण आहेत, इगो इश्यूज माझे पण आहेत, सगळ्यांचेच असतात, जास्त करून लोकांचे तरी. मी आता त्यात न पडता गेमकडं लक्ष देतो. तर या गाडीचे आपले सगळे फ्यूल संपलेले आहेत आणि जर बघायला गेलो तर ही किती वेळात चार्ज होणार आहे, 13 मिनटात रिफिल होते. होऊ दे, चार्ज होऊ दे गाडीला, तोपर्यंत आपण कॅमेरा उलटीनं उडूया. म्हणजे कॅमेरा उलटी घेऊन खेळूया. तर बघूया ह्याच्यातनं काय भेटलं तर भेटलं, कारण की DS10 घेऊन खेळलो पण या 2 पॅकमधून काय भेटलं नाही सध्या तरी. कॅमेरा उलटी काय देते का आपल्याला बघूया. आणि जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की एक पार्ट दर दिवसाला लावत जायचं आपण, तर आज ते करूनच टाकूया. तर इथलं एक हे सुद्धा झालं आहे आपलं कंप्लीट. मस्तच, गाडीसुद्धा त्या मानानं थोडीशी अपग्रेड झाली, त्याचा रँक पण थोडासा अपग्रेड झालेला आहे. तर चला ही कशी पळते बघूया. ऑब्व्हियसली ही स्लोच पळणार, कारण की हिचा रँक कमी आहे DS10पेक्षा. आणि DS10 पण का पळते, कारण की 2 हे आहेत, रँक पण आहेच, रँक तर आहे, त्याचा काही विषयच नाही. पण तिचा जो नायट्रो बूस्ट आहे तो पण टॉप आहे. आणि त्या नायट्रो बूस्टवर मी अख्खा एक व्हिडिओ बोलणं केलेला आहे माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता ॲस्फाल्ट 9च्या. तिथं तुम्हाला पूर्ण DS10चं डिटेल्ड DS10ची मुलाखत बघायला भेटेल. मुलाखत म्हणजे तिच्यावर इतकं बोलणं केलं मी की आता काय बोलायला उरलेलंच नाही तिच्याबद्दल, इतकी भारी गाडी आहे.
भाई थांब ना जरा. ओकेच थांबा जरा. इकडचं नायट्रो बॉटल घ्यायला पाहिजे होती, सोडून द्या. एक भेटलेलं झालं, पुढं 3 भेटणारच आहेत. ओकेमध्येच ओके जाऊया आता टॉपचा विषय करून. तर तुम्ही बघू शकता आता मॅपमध्ये की एक गाडी मागं होती माझ्या, आणि म्हणजे हिचा रँक कसा आहे, हिची स्पीड कशी आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. ॲज कम्पेअर टू DS10 तुम्हाला कळून येईल की ही गाडी कशी आहे आणि ती गाडी कशी आहे. तर एकही ब्लूप्रिंट अजूनसुद्धा भेटलेलं नाही आहे. तर मस्तपैकी या इव्हेंटनं आपल्या तोंडात गूळ चारलेला आहे, तोंडात गूळ घातलेला आहे 100%. बरं असू दे. हे सगळं कंप्लीट झालं की आपल्याला इथं फिक्स 5 तरी भेटणार आहेत ब्लूप्रिंट्स. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायला न घेता आपण पुढे जाऊया. पण इथनं पण जर भेटल्या असत्या या पॅक्समधून तर गाडी जरा लवकर अनलॉक झाली असती. पण राहू दे, काय विषय नाही, करणार तर आपण आहेच. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण काय केल्याशिवाय सोडतच नाही. एक काम हातात घेतलं की आपण पूर्ण करूनच सोडतो. तर चला, उरलेले तिकीट्स पण टॉपचे उडवूनच टाकूया आता, जास्त विचार न करता सगळ्या रेसेस मारूया. आणि जसं की मी म्हणलं होतं की डेली इव्हेंट्समधली एक रेस आपण खेळणार आहोत. तर ती रेस होईल का नाही हे माहीत नाही, बहुतेक खेळूया आपण जर या रेसेस लवकर झाल्या तर. कारण की आधीच आपला व्हिडिओ थोडासा म्हणजे आपल्या जो डिझायर्ड टाईम आहे एंड पॉईंटच्या तिथं आलेलाच आहे जरा कमी. तर हिला पण उडवतो मी जरा, हिला पण उडवतो मस्तच. ही जराशी वाईड गेली, तिकडे गेली, जरा जवळ आली असती अशी तर उडवलाच असता, आणि आत्ता उडवलेलाच आहे. त्यामुळे सगळे उडलेलेच आहेत. आणि सुरुवातीलाच मी चिटिंग करून मस्तपैकी फर्स्ट आलेलोच आहे. असू दे, काय विषय नाही. ही गाडीसुद्धा वाईड गेली, मला वाटलं की आता उडत्या, सोडून द्या, नाही उडत. या गाडीला जरा कंट्रोल मारतो मी मस्तच. जाऊ दे बॅरल रोलवरून जरा. तर ही गाडी जराशी हेवी असल्यामुळं हिचा बॅरल रोल जो आहे तो नीट होईना. आणि पेट्रोलची गाडी आहे ना ऑब्वियसली, त्यामुळं तेवढं होणारच. आपली ती इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळं थोडीशी हलकी पडते, त्यामुळं तिचा जो बॅरल रोल आहे तो एकदम टॉपचा आहे, होऊन जातो. म्हणजे गाडी अशी फिरतच राहते हवेत, आणि ते बघायलासुद्धा मस्त वाटतं. आणि त्यांना नायट्रोसुद्धा चार्ज होतो टॉपचा. तर आता जास्त बघत नाही बसणार, डायरेक्ट स्किप मारूया. तसं पण आता कळालेलंच आहे की आपल्याला जास्त तर काही भेटणार नाही आहे. तर चला, 2 इव्हेंट तिकीट्स आहेत, उडवून टाकूया लगेच आणि सुटूया इथून जितक्या लवकर सुटता येईल. कारण की आपल्याकडं जास्त टाईम उरलेला नाही आहे सध्या तरी. असू दे, इन मेन आपल्याकडं 9 मिनटं तरी आहेत अजून, त्यामुळं काय विषय नाही, आरामात खेळूया. पण ही गाडी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. रेनॉल्ट डिझायर मला आवडली. तर ही गाडी एका GTA सॅन अँड्रेसमधली एका कारसारखी ही गाडी दिसते, रेनॉल्ट डिझायर. तर ती कार कुठली आहे हे मला नक्की तुम्ही नाव सांगा त्या कारचं. मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही, कारण की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण की मी GTA सॅन अँड्रेस खेळून बसलो आहे, म्हणून मला माहीत आहे. आणि तो पण मोबाईल व्हर्जन खेळला आहे मी GTA सॅन अँड्रेसचा, मॉड व्हर्जन, साधा व्हर्जन खेळलेला नाही आहे. त्यामुळे एवढं पण मला हे नाही आहे. तरी पण GTA सॅन अँड्रेस ज्यांनी खेळला आहे त्यांना माहीत असेल. कारण की GTA सॅन अँड्रेसमधली सगळ्यात टॉपची गाडी 3rd सीटेड भेटते, आणि ती तिच्यासारखीच दिसते जशी की ही दिसते. रेनॉल्ट डिझायर सारखीच दिसते सेम, फक्त थोडासा लुक वेगळा आहे, बॅक वेगळी आहे, एवढंच. तुम्हाला हिंट देतो, ती फोर्डची गाडी आहे. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कुठल्या गाडीबद्दल बोलतो आहे. तर नक्की मला कमेंटमध्ये त्या गाडीचं नाव सांगा, मी वेट करतो आहे. तर परत 2 तिकीट्स राहिलेत, तर खेळूनच जाऊया आता, उडवूनच जाऊया आलो आहे. तर आता तुम्ही विचार करणार 2 कुठून आले, तर आपलं रिफिल झालं 1 तिकीट म्हणून ते 2 आले. नाहीतर जादू बिदू काय करायला नाही आपण, तुम्ही म्हणशीला उगाच लावचीला माझे. सोडा जोक सपाट, तसं पण जोक नव्हताच, हा फालतू जोक होता एकदम, मलासुद्धा आवडलं नाही.
सोडून द्या, आपण रेसवर फोकस मारूया. जरा जवळ येऊ दे, ह्याला ठोकतो. ह्यो मेला असता आत्ता. माझी गाडी जरा वाईड गेली, परत गू खाल्ला मी. ह्याला ठोकायचं आहे मला, म्हणजे या सगळ्यांनाच ठोकायचं सोडा, पण एकेकाला ठोकत गेलो तर चांगलं होईल, म्हणजे प्रोग्रेस जास्त भारी होणार. सगळ्यांना एकदम ठोकायला गेलो तर मीच ठुकला जाईन. त्यामुळं 1 टास्क ॲट अ टाईम असं ठेवायचं, म्हणजे मी तरी असं ठेवतो आहे. माझं म्हणणं तर हेच आहे, त्यानं करून आपलं डिस्ट्रॅक्शन होत नाही आपल्याला, आणि डिस्ट्रॅक्ट होत नाही आपण परत, आणि फोकस्ड राहतो, आणि जास्त टेन्शनसुद्धा येत नाही. तेवढं असतं आपलं, त्यामुळं सगळं होऊन जातं मस्तपैकी. तर इथं पैसे आलेले, पण सध्या तरी पैशाची काय गरज नाही आपल्याला, जसं की तुम्हाला माहीतच आहे आपण पैदाशी श्रीमंत आहे. तर चला भावांनो, एक नंबरच पहिली ब्लूप्रिंट भेटली आहे आपल्याला. ती पण पॅकमधून सगळ्यात पहिली ब्लूप्रिंट भेटली आहे, आणि हे 11 रेस खेळून पहिली ब्लूप्रिंट भेटलेली आहे आपल्याला. म्हणजे 11व्या रेसला पहिली ब्लूप्रिंट लागली, ती पण पॅकमधून. म्हणलं तर आता काय बोलायलाच नको, सोडून द्या. म्हणजे तुम्हाला कळालंच असेल किती गांड घासायला पाहिजे या गाडीसाठी. आणि या कारचा अनलॉकिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे 100%. त्यामुळं तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर त्याचा ॲक्सेस भेटो, तुम्हाला नोटिफिकेशन येऊ दे, म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि ॲस्फाल्ट 9 या प्लेलिस्टला बुकमार्क करून ठेवा, जेणेकरून ही प्लेलिस्ट कुठं गायब व्हायला नको, आणि तुम्हाला साईड बाय साईड फ्री हँड येता येईल, काही न करता, सर्चसुद्धा न करता डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि तेवढाच मला पण थोडासा सपोर्ट होऊन जाईल तुमचा, कारण की भलेही मी हा गेम कितीतरी वर्षांपासून खेळतो आहे, म्हणजे 1-1.5 वर्षापासून खेळत होतो हा गेम म्हणा, फ्री फायर म्हणा. फ्री फायरला तर माझे 8 वर्ष झाले, 8 इयर्स ओल्ड आहे मी फ्री फायरमध्ये. BGMI मध्ये 1 इयर ओल्ड आहे मी. भले मी हे सगळे गेम खेळले आहेत भरपूर वर्ष, पण ह्या सगळ्या गेम्सवर मी व्हिडिओ सध्या रिसेंटली टाकायला सुरू केलेले आहेत. तर मला थोडासा सपोर्ट दाखवा, थोडासा सपोर्ट द्या मला, जेणेकरून तुमच्याद्वारे मी पण ग्रो होईन. तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आधी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल मला, मग माझे व्हिडिओ एकदम फ्री हँड तुमच्यापर्यंत पोचतील. तर जसं की मी सांगितलं, आपण स्पेशल इव्हेंटमधली एक रेस 100% खेळणार आहोत. तर ती रेस खेळणार आहोत आपण डिलक्स क्लास कपची. जे कसं आहे सांगतो, आपण ज्या क्लासची गाडी घेऊन खेळतो त्या क्लासचे कार्सचे ब्लूप्रिंट ह्याच्यात भेटून जातात. तर ऑब्व्हियसली मी पहिला वल्कनच घेणार, जसं की तुम्हाला माहीत आहे. ए क्लासची कार घेऊनच खेळणार, कारण की वल्कनचे ब्लूप्रिंट्स आहेत ह्याच्यात. तर बीट रेस टाईम आहे आपला 121. तर ओनमध्ये जाऊया, आणि 121 आपण बीट करून टाकूया आपल्या फरारी J50. गाडीची नावसुद्धा पाठ होत आहेत आपल्याला, मस्तच असंच पाहिजे. आणि मेन म्हणजे ह्याला जे इव्हेंट तिकीट आहे ते एकच लागतं, आणि हे बाहेरचं इव्हेंट तिकीट आहे, जे साधे इव्हेंट तिकीट असतात डिफॉल्ट. आणि जे आपण त्या डिझायरला खेळलो ते त्या इव्हेंटमधले ते इव्हेंट तिकीट्स आहेत. त्यामुळे त्याला काय आपल्याला जास्त वरी करण्याची, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तर या गाडीचा आवाज तुम्ही ऐकू शकताय, जरा ऐका गाडीचा आवाज. मी पाहिजे तर कॉमेंट्री बंद करतो. तर गाडीचा आवाज कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा. गाडी आहे स्टॉपची, काय बोलायलाच नको, कारण की फरारी आहे. ऑब्व्हियसली तिचा आवाजच दणकट असणार, खतऱ्या आहेच, त्याचा काही विषयच नाही. नादच करायचा नाही गाडीचा, तुझ्या तर राहायचा. तू मला ठोकणारवर विषय म्हणे, हे आलता मला ठोकायला.
शेमना उडला स्वतःच. थांबा रे, ह्याला पण ह्या निळ्याला बी उडवायचा मला. ह्यो आता ठोकून गेला मला. हिच्या तर आता मारतोच ही. फक्त जवळ येऊ दे जरा. परत वाचला शेमडा, जरासाठी वाचला आहे. तू समोर आहे फक्त माझ्या, जरा जवळ आहे, तुला देतो स्टोल मी. सोडा, आपल्याला कुणाला मारायचं नाही आहे. आपल्याला आपला रेस टाईम बीट करायचा आहे. मेन म्हणजे तो रेस टाईम आपण 100% बीट करणार आहोत असं माझी खात्री तरी आहे आणि बीट व्हायलाच पाहिजे. 120 आहे आपला रेस टाईम आणि सध्या तरी गू खात्याला दिसतो आहे मी. तर आपल्या गाडीने परत एकदा गू खाल्लेला आहे भावांनो. एवढी रेस खेळूनसुद्धा आपला गूच झालेला आहे आयुष्याचा. तर 127 पार केलं आहे गाडीनं. म्हणजे आता काय बोलू, काहीच भेटलेलं नाही आपल्याला. 100% काय भेटणारच नव्हतं ह्या टाईमला. तर काय बोलायलाच नको. गू खाऊ केला गाडीनं आपल्याला. आपली लायकीच घालवली गाडीनं. A क्लासची असून एवढी गू खाती म्हणजे आता काय बोलायला पाहिजे, काय बोलायलाच नको. आता तुम्हाला मजा दाखवतो B क्लासच्या कारने. आता आलोय तर एक B क्लासची रेस कार घेऊन रेस खेळूनच जाऊया. कारण की आपण व्हिडिओचा एंड कधी पण आपण हरलेल्या कारनं करत नाही. हरलेल्या रेसनं आपण करतो तर जिंकूनच, टॉपचा विषय करून. तर ऑब्वियसली जिंकल्याशिवाय मी इथून जाणार नाही. दॅट्स माय माइंडसेट. तर B क्लासची गाडी ऑब्वियसली मी तीच घेणार. शेव्हरोलेट कॉर्वेट स्टिंगरे टॉपची कार आहे आणि B क्लासमधली एकदम हाय रँकवाली फक्त ती एकच आहे. तिच्या खाली एक फरारी आहे. फरारी बहुतेक फरारी का मर्सिडीज आहे. जरा जमलिंगच होते मला फरारी आणि मर्सिडीजमध्ये. आता असं फरारी आणि मर्सिडीजमध्ये जमलिंग कसं होतं आहे असं तुम्हाला प्रश्न पडेल. तर ते सुद्धा पाहिजे तर मी दाखवून देईन तुम्हाला की जमलिंग म्हणजे काय होतं आहे नेमकं. म्हणजे तुम्हाला कळून येईल मला काय म्हणायचं आहे नेमकं. फरारी आणि मर्सिडीजमध्ये जमलिंग होणं शक्यच नाही, तुलनाच शक्य नाही आहे. तरी पण तुम्हाला दाखवतो मी मला नेमकं म्हणायचं काय आहे ते, जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकं मी काय म्हणालो ते. असू दे, आपण जरा रेसवर फोकस मारूया. आपल्याला 124 बीट करायचं होता माझ्या मते बहुतेक. तर ही गाडी किती बीट करते आता तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा, तुम्हाला कळूनच येईल. टॉपची गाडी आहे. त्या फरारीची पण गाण मारते. फरारी फक्त नावापुरती A क्लाससाठी आहे. बाकी तिचा रँक म्हणाल, तिची स्पीड म्हणाल तर ती बुखाव आहे. ही आपली एकदम टॉपची कार आहे. आणि ऑब्वियसली D क्लासमधली गाडी तर तुम्हाला माहितीच आहे, तिच्याबद्दल काय बोलायलाच नको. त्यामुळे जास्त डेप्थमध्ये न जाता रेसवर फोकस करूया आणि आपण रेस जिंकूया. म्हणण्यापेक्षा आपण रेस टाईम बीट करूया, जेणेकरून आपल्याला ते रिवॉर्ड्स भेटतील. तर लवकर पळ बाई, माझी मारू नको. बहुतेक हिनं माझी मारली परत. येस, माझी मारलेली आहे मस्तपैकी. तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. तरी पण मी रेस जिंकल्याशिवाय व्हिडिओ संपणार नाही आहे, जसं की तुम्हाला माहीत आहे. तर B क्लास नाही होऊ शकलं तर आपण ऑब्वियसली आपण D क्लासलाकडं जाणार आहे. आणि D क्लास जर म्हणला तुम्ही तर तुम्हाला माहीतच आहे D क्लासची मी कुठली घेणार आहे गाडी. ते थोडासा गेम गणतो आहे. D क्लासची गाडी आता घ्यायला चला. रिफिल आहे तिचे, तर एवढ्यात रिफिल झाली, चांगला आहे, मस्तच. तर आपल्याला 135 बीट करायचं आहे D क्लासच्या कारने. ही एक लास्ट रेस असेल 100% गॅरंटी, प्रॉमिस. कारण की व्हिडिओ जरा जास्तच मोठा झाला आहे आणि भली हारो या जिंको ही लास्ट रेस आहे आपल्या व्हिडिओची. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की रेनॉल्ड डिझायरचा अनलॉकिंग व्हिडिओ 100% तुम्हाला घेऊन येईन. जमलंच तर पुढचाच व्हिडिओ आणीन, नाहीतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी अनलॉक करीनच. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, मी अनलॉक करूनच राहणार, भले किती पण वेळ लागो गाडीला. तोपर्यंत आपण बाकीचे इव्हेंट्सवर सुद्धा फोकस केला पाहिजे. आणि ऑल्सो करिअर पण आपलं राहिलेलंच आहे, करिअरवर सुद्धा जरासे भर दिलं पाहिजे. आरामात सगळं मग होऊन जाईल, जेणेकरून
तर ही माझी जर ही DS10 नसती आत्ता तर ती गाडी मला ठोकून गेली असती. 100% कॉमन सेन्स आहे, कारण की गाडी स्टॉप आहे माझी, हिला काय बोलायलाच नको. भले ही जी मॅक्स स्पीड जी आहे ती एकदम 300च्या खाली आहे, ते जरी असलं तरी ही गाडी सगळ्या गाड्यांची गांडच मारून टाकते. तर हिच्यावर मी आता जास्त न बोलता गेमवर फोकस करणार आहे, कारण की हिच्यावर मी भरपूर व्हिडिओजमध्ये बोलून झालं आहे माझं, तुम्हाला माहीतच आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जर तुम्ही रेग्युलरली बघत असाल माझे व्हिडिओज तर ह्यो पण शेमना आला होता दुसरीकडे जायला. तर जसे की तुम्ही बघू शकताय या गाडीनं तर सगळ्या गाड्यांचीच मारली, म्हणून मी ही गाडी नेहमी का प्रिफर करा म्हणतो डी क्लासला आणि मल्टीप्लेअरला. हे तुम्हाला दिसलंच असेल. बाकींच्या गाड्यांना जे जमलं नाही ते ह्या गाडीनं करून दाखवलं. ए क्लासच्या कारला 121 जमला नाही, 127 झाला तिचा रेस टाईम, पण हिचा 125 रेस टाईम झाला. म्हणजे जे तुम्ही विचार करू शकताय की ही गाडी काय आहे ते. ओके तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, त्याच्यासाठी माफी मागतो तुमची. पण आजचा व्हिडिओ पण खासच होता, कारण की आपण आज एक नवीन इव्हेंट सुरू केलेला आहे आणि हे स्टेजेस सगळे कंप्लीट करून तुमच्यासाठी खास अनलॉक व्हिडिओ मी 100% घेऊन येणार आहे या गाडीचा. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद.